तशा बदमाशाबद्दल तुकडोजी महाराज लिहितात मी नाही झटका दिया जब हाथ को पेड़ा मिठाई ला दिया खाली उंगली को घिसो अत्तर सुगंधी पा लिया ये तो जादूगर भी कर सके क्या सत्य कहना है उसे याद रखना भाइयों ये गुरु नहीं गुरगुर है कुत्ते भी कुछ ठीक है पर ये लुबारे शूर है यांपेक्षा कुत्रे पुरले तुकडोजी महाराजांनी म्हटलं ते गाडगे बाबांनी म्हटलं 9 साल लेकर होत नसते गाडगे बाबा म्हणत देऊळ बांधलं काजी हो देवळ किती बांधता आता किती देवळ आहेत घाटावर सगळे शंकराचे देवळ गाडगे बाबा कोण्या देवळात नंदी नाही नंदी गेला कुठं कोण्या देवळात देवच नाही देव कुठे गेला एवढे देवळ कशासाठी बांधले बाप्पा एखादंच बांधलं असतं बाकीच्या शाळा बांधल्या असतं तर गरीबाचे लेकर शिकले असते राजी हे गाडगे बाबा बोलायचे लोक म्हणायचे गाडगे बाबा बदमाश आहे नास्तिक आहे म्हणतात आम्हाला म्हणतात ना लोक हे नास्तिक आहेत हे बदमाश आहेत हे धर्मद्वेष्टी आहेत कोणता धर्म शिकवता रे तुम्ही आम्हाला कोणता धर्म स्त्रियांचं शोषण करणाऱ्या आसाराम बापूचा हलकट धर्म हिंदू धर्माला सर्वात जास्त कलंक या आसाराम बापूने लावला धमक असेल तर त्या त्याला फासावर साऱ्याला ऐका तेवढी धमक आपल्यामध्ये नाही उलट एवढे आहे आज गाडगे बाबा ऐकतील मला माहित आहे विचाराची लोक फार मस्तकाला जास्त नसतात 5च असतात जास्त नसतात ती आज इथं गाडगे महाराज ऐकतील आणि उद्या त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागपली केल्याशिवाय राहणार नाही हे असे लोकांनी गाडगे बाबांचा घात केला यांचा डीएनए तपासला पाहिजे हे साल्या फैसल वर्णाची लोक आहेत एक तर गाडगे बाबाला माना अनुयायी गाडगे महाराजांचे आणि नसल जमणार तर येऊ नका ना कार्यक्रमामध्ये कशाला येतात कोणी बोलवलं तुम्हाला संत गाडगे बाबांच्या कसोटीवर तपासण्याकरता स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर गाडगे बाबांनी जे काम केलं ते किती संत करता येतात चमकवाले संत आहेत करोडो रुपये घेणारे संत आहेत उधळणारे पैसा उधळणारे संत आहेत त्यांना संत म्हणता तुम्ही गाडगे महाराजांनी स्वतःला कधी संत म्हणून घेतला का दाखवा मला एकतरी उदाहरण अहो कुंताबाईची झोपडी जराली त्यांच्या पत्नीचं नाव कुंताबाई झोपडी जराली गाडगे बाबांनी तोंडात फेरा टाकला होता स्वतःची एकुलती एक मुलगी आली आलो का थंडीचे दिवस आहेत तर पडतात सगळी लोक एक ब्लँकेट ते जे गोरगरिबांसाठी आणले रात्री तिने ते एक ब्लँकेट घेतलं अंगावर पांघरलं तितक्याच गाडगे महाराज आले पाहतात तर आलोकाच्या अंगावर ते ब्लँकेट आहे तिथल्या ट्रस्टीला बोलावलं या आलोकाला आता जातो बाहेर काढा ही माझी मुलगी जरी असेल तरी इथं मुलायदा करू नका कारण हे ब्लँकेट गोरगरिबासाठी आणले उद्या ऋणमोचनची यात्रा आहे तिथं मला वाटावे लागतील की आलोकार द्यायची बाबा मला थंडी वाजून राहिली माझ्या अंगावर एखादं ब्लँकेट द्या ना तर गाडगे बाबा म्हणायचे ते पाय ते कुत्र कसं पोटाले पाय लावून झोपलं तसं झोप रात्रभर ना उद्या सकाळी इथून निघून जा हे आहे वैराग्य मूर्ती कधी कुण्या बुंदीच्या हजारो लोकांच्या बुंदी जिलेबीच्या पंक्ता उठवल्या गाडगे बाबांनी पण कधी बुंदीचा घास माझ्या बाबाला तोंडात नाही टाकला लोक यायचे गाडगे बाबांचे रोडाचे चमत्कार गाडगे बाबांनी कसे नाकारले पा गाडगे महाराज म्हणायचे चला म्हणा रे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला लोकही म्हणायचे गोपाला चला डोळे बंद करून देवाचं नाव घ्या गोपाला गोपाला बाजूलाच एखाद्या अंधारात ब्लँकेट घेऊन गाडगे महाराज बसायचे लोक डोळे उघडायचे पाहायचे अरे बापरे गाडगे महाराज गायब झाले आता जर महाराजांचं कीर्तन न शिकला आणि हेच कीर्तन मूर्तिजापूरला काही लोकांना दिसतात ना महाराज लोक स्वप्नात दिसतात स्वप्नात येऊन म्हणते की माझ्या घराच्या समोर तुझ्या घराच्या समोर एखादं मंदिर बांधू बाबू माझं जमलं तर म्हणजे काही महाराज असं म्हणत नाही की शाळा बांधू म्हणून आणि गाडगे महाराज काही स्वप्नात येत नाहीत गाडगे महाराज अब्दुल कलामच्या स्वप्नात आले असते म्हणून अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती झाले आमच्या स्वप्नात कोण येतं भूत भानामती छुछा करणारे बाबा आता गाडगे महाराज ज्यावेळी डोळे उघडायची लोक की लोक विचारायची बाबा गेले कुठे गेले बाबा गायब झाले आणि तितक्याच ताकदीनं लोक गाडगे महाराज ब्लँकेट काढायचे उभे राहायचे अरे भाई ताळगेले हो मी अतिच बसलो होतो अंधारा मी पाहत होतो तुम्ही किती म्हणजे आले रे खाल्ले बसले पण तुमच्या बुद्धीत जर प्रकाश पडला नसेल गाडगे बाबा हे सोप्या भाषेमध्ये प्रबोधन करायचे दाखवायचे गाडगे महाराज चमत्कार बिमत्कार सगळं थोतांड आहे ज्याचा हातावर विश्वास नाही तो ज्योतिषाकडे जाऊन हात दाखवते शिवाजी महाराजांना कधी ज्योतिषाला हात दाखवला का दाखवला असता तर ज्योतिषानं म्हटलं असतं या वर्षी अधिक मास असल्यामुळे साहित्य खाण्याची मोहीम काढू नका पुढच्या वर्षी काढा असं म्हटलं असतं ना शिवाजी महाराज शाहिस्ते खानाशी भिडलेच नसते माझ्या राजाचे युद्ध हे अमावस्येच्या रात्रीच्या लक्षात घ्या शाहिस्ते खानावर हल्ला काढला तर कोणत्या भटा बामणाच्या जवळ जाऊन पंचांग नाही काढलं गाडगे बाबांनी सुद्धा गाडगे बाबा असतील गाडगे बाबा डायरेक्ट म्हणायचे मंदिरात जाऊ नका गाडगे महाराज म्हणत सत्यनारायण देवाची भक्ती नाही हे भटजीची रोजगार हमी योजना आहे हा चिवट्याचा बाजार आहे भटजीची एक लाईन आहे घे चमचा टाक पाणी हातावर चमचा पाणी टाकते आणि तुम्हाला लुवर दे अशा भटजीपासून दूर राहा गाडगे महाराज सांगते मंदिरात देव पुजाऱ्याचं पोट असते गाडगे महाराज सांगते टिकते का कोणी म्हणून गाडगे महाराजांचा विरोध का होतो
त्याला कारण आहे, कारण गाडगे महाराज व्यवस्थेशी कधी जुळून घेतलं नाही बाबांनी. निरक्षर राहिले आयुष्यभर, पण प्रचार प्रसार केला. लाकडं तोडण्याचा प्रसंग आहे, डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग आहे. आणि एक लाख उडतो म्हणजे एकाची तार आली, सावकाराच्या घरी लाकडं तोडायचे. लाकडं तोडताना त्याला सावकार म्हणतोय एवढी लाकडं तोडून दे, मग चिठ्ठी वाचून देतो. तेवढ्याच गाडगे महाराजांनी काय झालं, आता तो अशक्त होता, एक दोन लाकडं तोडली, चक्कर येऊन खाली पडला. गाडगे महाराजांनी ती लाकडं तोडली, आता तरी वाचा सावकार बुवा. म्हणजे सावकारानं चिठ्ठी वाचली आणि गाडगे बाबांनी सांगितलं, गड्या तुझी माझी गत एकच आहे, आपण जर शिकलो असतो तर ही परिस्थिती आपल्याला आली नसती. हे सर्व महापुरुष यांचा एकच विचार होता की हा बहुजन समाज शिकला पाहिजे. सर्वच एकच विचार होता. तो ज्योतिराव फुलेंचा होता, तो बाबासाहेबांचा होता, तो गाडगे बाबांचा होता. ज्योतिराव फुलेंनी थॉमस पेन वाचला नसता, परांज पे नावाच्या ब्राह्मणाच्या लग्नातून जर ज्योतिराव फुलेंचा अपमान करून ज्योतिरावांना हाकाललं नसतं आणि तर ज्योतिरावांना या वर्गवादी व्यवस्थेचे चटके काढले नसते. ज्योतिराव फुलेंना हाकाललं गेलं की तू जातीनं माळी नाही असता तरी आमची बरोबरी करू शकत नाही. ते गेले एका झाडाखाली उभे राहिले, तिथं त्यांनी चिंता केली नाही, चिंतन केलं. आणि ज्योतिराव फुले म्हणतात, माझ्यासारख्या सदन माळ्याचे जर हे हाल आहेत तर मांगा मारायचं काय. म्हणून 1882 ला प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करा. हंटर कमिशन पुढे निवेदन सादर केलं रे माझ्या ज्योतिरावांनी. आणि तुमच्या अधोगतीची लक्षणं शोधली. विद्येविना मती, मतीविना गती, गतीविना नीती, नीतीविना वित्त, वित्त नसले की शूद्र खचतात. आणि हे सगळे अनर्थ काय करते, अविद्या करते. म्हणून या समाजाला जर उद्धत करायचं असेल तर यांना शिक्षण द्या, यांना नोकऱ्या द्या. शाहू महाराजांनी ती कृती केली. 1901 ला शाहू राजांचा अपमान केला. पंचगंगा घाटावर कोल्हापूरला नारायण भटजी जो आंघोळ करून येत नव्हता, तो बिना आंघोळीचा नारायण भटजी म्हणतो, शूद्रासाठी म्हटलेले श्लोक आहेत, तिथं राजावंशाचे भागवत आहेत, ते शाहू महाराजांना म्हणतात, शाहू महाराज तुमच्या करता जे म्हटले गेले ते श्लोक ते शूद्राकरता म्हटल्या जातात. त्यावेळी नारायण भटजी म्हणतो, शाहू महाराज शूद्रच आहेत आणि एक श्लोक म्हटले गेले पाहिजे. शाहू राजांना चीड आली. 1902 ला आरक्षणाचा जाहीरनामा केला आणि आपल्या राज्यात 50% जागा या बहुजन समाजासाठी खुल्या केल्या. आरक्षणाचा वटहुकूम माझ्या शाहू राजांनी. त्यांना एकच वाटत होतं, मुस्लिम समाज शिकावा. पहिली पोस्ट केली शाहू राजांची. मोहम्मदन एज्युकेशन सोसायटी काढली. शेख युनुस अब्दुल्ला नावाचा पहिला मुस्लिम अधिकारी सुद्धा त्यामधून निर्माण झाला. जातवार वसतिगृह काढली, लिंगायत वसतिगृह, धनगर वसतिगृह, हे सर्व वसतिगृह काढली. या लोकांनी आमच्या शिक्षणाकरता कार्य केलेलं आहे. गाडगे महाराज तरी निरक्षर होते, तर गाडगे महाराज कीर्तनात सांगायचे, बाप्पा ज्याला शिक्षण नसेल त्याला खताऱ्याचा बैल म्हटलं तरी चांगलं. शिका, शिक्षण सर्वात मोठं आहे. पायपोले लुगडं घेऊ नका, पावनचार करू नका, एखादा सरवार कमी करा, पण पोराला शाळेत टाकल्याशिवाय राहू नका. बाप्पा विद्या सर्वात मोठं धन आहे. गाडगे बाबांनी शेवटपर्यंत प्रचार प्रसार केला, शेवटपर्यंत. विचार करा भाई, त्या खारे पाटण रत्नागिरीला काल्याच्या कीर्तनामध्ये निरोप आला होता, तार आली होती. आला होता एक माणूस, गाडगे बाबांनी कीर्तन सुरू केलं, तेवढ्यात तो रडायला लागला. कारण काय झालं, जो रडायला लागला, काय झालं, बाबा गोविंदाला कुत्रे चावलं, गोविंदा गेला. गाडगे महाराजांचा एकच मुलगा, एकुलता एक. गाडगे महाराजांनी डोळे मिटले. बाबा म्हणतात, ऐसे गेले कोट्यानु कोटी, काय रडू एकासाठी. स्वतःचा मुलगा मेल्यानंतर शोक न करणारे गाडगे बाबा 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांच्या मृत्यूची वार्ता फक्त आकाशवाणीवर आली. 14 दिवस अन्न पाणी सोडलं, ढसा ढसा रडले. 20 डिसेंबर 1956 ला जीव सोडला. घटनाकारांनी अजून जगायचं होतं, कारण सर्व जग बुद्धमय करेल हे स्वप्न त्यांचं बाकी आहे. गाडगे बाबांनी पण 2 ब्लँकेट घेऊन गेले होते मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये. बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबांकरता, ज्या बाबासाहेबांनी कधी गुरुनिरू मानला नाही. गाडगे बाबांनी गुरु शिष्य परंपरा नाकारली, तुकारामांनी नाकारली. गुरु शिष्यपणा हे तो आदम लक्षण. तुकारामांच्या अभंगामध्ये फिट्ट बसणारा कोणी संत असेल या महाराष्ट्राच्या मातीत एकच आहेत, संत गाडगे बाबा. गाडगे बाबांनी रंजल्या गांधींची सेवा केली. गाडगे बाबांनी गोरगरिबांसाठी, बहुजन समाजासाठी शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. एवढ्या मोठ्या धर्मशाळा बांधल्या, पण कोण्या धर्मशाळेत स्वतःच्या वारसावर राहण्याचा हक्क नाही असे सांगणारे संत गाडगे बाबा. खेड्यापाड्यात जायचे, लोकांचं प्रबोधन करायचे. लोक मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या गोरगरीब लोक आहे, यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण गाडगे बाबा प्रबोधन करताना सुद्धा सांगायचे, भूत भीत काही नसतं, हे भूत थोतांड आहे. तुकाराम महाराजांचा पुरावा जोडायचे. वाजे पाऊला फुले म्हणे मागे कोण आले, तोची दिसे अकस्मात म्हणे मागे आले भूत. गाडगे बाबांना लोक विचारायचे, देव कुठे आहे देव. गाडगे बाबांचा एक कीर्तनातला प्रसंग सांगतो. गाडगे महाराज विचारायचे, मंदिर बांधलं रे. लोक म्हणे हो. देव विकत आणलं का फुकट. बाबा देव फुकट नाही भेटत, देव विकत आणला. केवढाचा आणला, आणला 1000-2000 रुपयाचा. बरं त्या देवाला अंग धुतलं का. बाबाला लोक म्हणत, बाबा देव कधी अंग धुत असते का.
अरे ज्याला अंग धुता येत नाही तो देव कसा? बरं तुमच्या देवाने धोतर नेसता येते का? बाबा म्हणे, लोक म्हणे नाही बाबा, कम्युनिकेशन स्किल गाडगे बाबांची तुम्हाला नाही कळली पण नरेंद्र मोदींना कळलेली आहे. ते लोकांना विचारतात, मेरे भाइयों डीजल और पेट्रोल के दाम कम हो गए की नाही? लोक म्हणतात हो. कम्युनिकेशन स्किल, आणि ही स्किल ज्याच्याकडे असते ती लोक राज्य करतात. नरेंद्र मोदींनी गाडगे बाबांची ही स्किल कदाचित आत्मसात केली असेल म्हणून लोकांसोबत संवाद साधतात मोदी. विचारतात लोकांना प्रश्न, लोकही उत्तर देतात. 50 दिन तक हाल जो कष्ट तुम्हें गिर रहे हैं 50 दिन तक सहन करोगे कि नहीं? लोक म्हणतात देशभक्ति का तो ये अच्छा नमूना, हम सहन करेंगे, हम मरेंगे लेकिन करेंगे. म्हणजे कम्युनिकेशन आहे ना. गाडगे बाबा प्रश्न विचारायचे ना लोकांना, का रे बाप्पा देव विकत आणला का? लोक म्हणे नाही. बोललं पाहिजे आपण. जे बोलतात ते जिवंत असतात. तुम्ही खूप विद्वान आहे, बोलत नाही. मनमोहन सिंग सारखं परिस्थिती होती. तुम्हाला काहीच येत नाही पण बोलता, सत्ताधीश होऊ शकता तुम्ही. तुम्ही बोललं पाहिजे. जी लोक बोलतात, चालतात, हसतात, विचार करतात, पुस्तकं वाचतात, ती लोक जिवंत असतात. जी लोक जिवंत दिसतात पण बोलत नाहीत, चालत नाहीत, वाचत नाहीत, हसत नाहीत, ते जिवंत असून मुर्दे असतात. आपण मुर्दे नाही. आपण फुले शाहू आंबेडकरांचे वारस आहात. आपण वाघासारखं असलं पाहिजे. वाघ माहिती तुम्हाला? आता एक प्रफुल्ल वाघ होते इथं, हे वाघ नाही, दुसरे वाघ. वाघ म्हणजे जंगलाचे राजे वाघ. वाघ हा वाघ असा प्राणी आहे जो 4 टप्प्यामध्ये शिकार करत असतो. शिकार कुठून येते त्याच्या विरुद्ध दिशेने बसलेला असतो, कारण शिकारीला त्याचा वाद जाऊ नये, शिकार हातची हुकून आहे. दुसरा टप्पा स्वतःची शक्ती ओळखतो. तिसरा टप्पा शत्रूची ओळख त्याला असते. आणि चौथा टप्पा शिकारीनं मान खाली घातली की त्यावेळी झडप घेतो, म्हणून तो हुशार असतो आणि तो जंगलाचा राजा असतो. ती दृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. रेल्वेमधून अनेक लोक उतरतात पण टीसी त्याला थांबवतो ज्याच्याकडे तिकीट नाही. आता हे टीसीला कोण शिकवतं? कारण ते प्रशिक्षण कसं आहे. तुमच्याकडे ती ऊर्ध्व दृष्टी असली पाहिजे. जनता ओळखण्याची कला जी गाडगे बाबांकडे होती. गाडगे बाबाच्या कीर्तनात जर कोणी पोपटपंची केली, गाडगे महाराज माझ्या डांगेंनी उदाहरण दिलं, ते उदाहरण रिपीट करेल मी या ठिकाणी. एका ठिकाणी एक महाराज सांगत होते, आणि अचानक त्या रामाच्या लग्नामध्ये, राम कथेचं काहीतरी वर्णन करत होते. आता गोड गोड वर्णन केलं जातं कोणी कीर्तनात, कोणी कार्यक्रमात. लोक गोड गोड वर्णन रामाच्या लीला, कृष्णाच्या लीला सांगतात, पण कृष्णाने खरं काय केलं हे सांगित नाही. वो तो बड़े नटखट थे. वो बचपन में उनकी माँ कहती थी, ये लो बेटा खाओ माखन. तो कृष्ण जी कहते थे, मैया मोरी मैं नहीं माखन खाय. अनुप जलोटा तिकडून हार्मोनियम वाजवते आणि आपले प्रवाह अगदी शांत बसलेले असते. रामकथा कृष्ण कथेचा धंदा लावला महाराजांनी. धंदा करोडो रुपये घेतले जातात. सांगा ना कृष्ण कोण म्हणतं का सांगू. पण ज्यांनी जरासंध मारला तो कृष्ण सांगा. ज्यांनी कंस मारला तो सांगा. वो माखन खाते थे और जाते थे गोपियों के वस्त्र चुराते थे. कृष्णाला का एवढे धंदे होते का? एवढं या पिक्चर वाल्याने तर एवढा हलकट कार्यक्रम करून टाकला. गाडगे बाबांची जात चिटकवली हो. जात परीट समाजाला एका पोथीमध्ये रजक म्हटलं गेलेलं आहे. रजक आणि परीटाला बदनाम करण्याकरता गाडगे बाबांची जात कशी बदनाम केली पाहिजे की त्यांच्या सांगण्यावरून सीता मैयाला वनवास झाला. अशी एक मेख मारल्या गेलेली आहे. त्या जातीत गाडगे बाबा जन्माला आले. संत गाडगे बाबा. एक चित्रपट आला होता गाडगे बाबांवर, माहिती कोणता? देवकी नंदन गोपाला. त्या चित्रपटामध्ये गाडगे महाराजांची भूमिका केली होती डॉक्टर श्रीराम लागू यांनी. आणि त्याच चित्रपटामध्ये भीमसेन जोशींनी शेवटचं गीत म्हटलं होतं. त्या गीताचे बोल असे आहेत, कुणी न राहावे खुरे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी, मी जातीचा धोबी देवा, थोई न कपडा मळलेला गोपाला. म्हणजे या धोब्यांनी फक्त धोबी असतील, परीट असतील, यांना फक्त कपडे धुवावे. डिलिव्हरी झालेल्या बाईचे कपडे, कोणी घाण केली असेल त्याचे कपडे. अहो नामदेवांनी परीट समाजाचा उल्लेख केलेला आहे. आम्ही परीट चोखट शुद्ध करू खटनट. परीट समाज म्हणजे मनातली घाण साफ करणारा समाज. लक्षात घ्या. त्या परीट समाजामध्ये गाडगे बाबा सारखा महापुरुष जन्माला आला. त्यांना महात्मा म्हणून ते विचित्रच कार्यक्रम आहे त्यांचा. या दोघं तर माझ्या डोक्याच्या वर गेलेले आहेत. एक ते ज्योतिराव फुले आणि एक हे गाडगे महाराज. त्यांचा खरा विचारच सांगता येत नाही. ज्योतिराव फुलेंनी सांगितलं, पैसे उंदरावरी टेकून या पुढं फुंकी तो शेंबुड नाकाने घालू. आणि त्या ज्योतिराव फुलेच्या नावाने ज्योतिराव फुले गणेशोत्सव मंडळ असते. झाला का नाही डोक्याला ताप? विचाराचाच खूण आहे ना. ज्या गाडगे बाबांनी सांगितलं माझी आरती करू नका, त्या अमरावतीच्या त्या मंदिरामध्ये. मंदिर आहे मोठं, लोक येतात,
तिथं पिंडदान करतात. गाडगे बाबा म्हणायचे बापा रे पिंडाले कावडा कधी शिवत नसते. आता कावडे बदलले, कावडे खरंच पिंडाला शिवत नाही. भटजीला भजा ठेवावा लागतो बाजूला, त्या भज्याच्या वासाने येतो कावडा का भजात उचलून घेऊन जातो. बरोबर एक कावडा आला तर ठीक आहे, 5 कावडे आले तर प्रश्न आहे का नाही. सत्तर विवेक बुद्धी आपली जागृत करणार. आपला आजामेला बर ठेवलं एखादं पिंडदानाचा कार्यक्रम. आता भटजी सांगतो का पिंडदान करायला जो कावडा येईल पिंडदानाच्या वेळी तो तुमचा आजा. एक आला तर ठीक आहे ना, 5 आले तर प्रॉब्लेम आहे ना. चिकित्सा करणार का नाही आपण. कबीर म्हणतात जिंदा बाप को रोटी न देवे मरे बाद पछतायो मोठं भर चावल घर पे फेका कव्वा बाप बनायो. जिथे नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो सारवा चालवी केले त्या आपणाची जेवी. गाडगे बाबा लोकांना प्रश्न विचारतात, लय भावनिक करायचे हो. गाडगे बाबांनी एका महाराजाचं कीर्तन ऐकलं. तो महाराज म्हणायचा ग्रम आणि म्हणजे त्याचं ते प्रश्नोत्तराचा तास चालू होता. खूप चांगला दिसत होता, स्मार्ट होता, जरा सगळा असा आसाराम बापू सारखा दाढी बिडी. लोक त्याला विचारायचे, तो विचारायचा लोकांना कार्य घड्यांनो. म्हणजे एकाने प्रश्न विचारला, काय महाराज तुम्ही इतकं सुंदर बोलता हो, पित्वा पित्वा पुन्हा पित्वा या वद पतित भूतले. आता महाराज लोकांची गोड गोड बोलायची भाषा माहिती आहे तुम्हाला कशी आहे. जे नारायण नागबळी करतात त्यांना माहित आहे. हातात काकडमार हे नमते न राजा रणवेंद्र महाबली देन तोमृती वच्चावे अक्षमा चरमाचर. याचा अर्थ आम्हाला माहित नाही. विद्वान विद्वान पुन्हा पित्वा या वद पतित भूतले. इतकी पे पिऊन पडला पाहिजे मोक्ष भेटतो. सोडाने तुमची हरामखोरी. आता बहुजन समाज जागी झाला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हटलं आला शिवरायांचा मेळा. पाटांनो पळा साले तो तुमचे धर्मग्रंथ एक दिवस जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. तर बाबासाहेबांनी 1927 झालं. आमच्या स्त्रियांचं शोषण ज्या धर्मात सांगितलं गेलं असेल, नारी नरकस्य द्वारा म्हटलं जातं. महान नारी पुस्तकामध्ये स्त्रियांची विटंबना होते. एक दिवस हा तरुणांचा सैलाब हे जाळून टाकणारा लक्षात ठेवा. काही नको आम्हाला पोथ्या पंचांग नकोय. आमचा पवित्र ग्रंथ आमच्या तुकारामाची गाथा आम्हाला द्या. आमचं संविधान आम्हाला द्या. आमचं संविधान या देशाचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. 26 जानेवारी 1950 संसदे संविधान लागू झालेलं आहे. लक्षात घ्या. धर्म आमच्या घराच्या बाहेर गेला का आमचा धर्म आहे देशाचा. म्हणून हे राष्ट्र पुणे एका धर्माचं राष्ट्र होऊ शकत नाही. हे राष्ट्र फर्स्ट अँड लास्ट आय एम ओनली इंडियन. ही प्रथमता आणि अंतता फक्त भारतीय आहे. हे संविधान लिहिणाऱ्यानं सांगितलं. आमची ओळख ती आहे. गाडगे बाबांनी म्हणून कीर्तनात गाडगे बाबा सांगायचे लोकांना, प्रश्न विचारायचे, देव अरे ज्या देवाला अंग धुता येत नाही तो देव कसा, ज्याला देवनावरचं कुत्र हाकलता येत नाही तो देव कसा. बापुरावांना देवानं हे मला सांगितलं का दिवा लावल्यानंतर देव दिसला. सांगतो दिवा लावणारा मोठा का देव मोठा. लोक म्हणायचे बाबा बापुराव मोठा कारण त्याला दिवा लावला म्हणून तो देव दिसला. मग गाडगे बाबा म्हणायचे जर ती पाहिलं झाली तेव्हापासून देव कोणा पाहिला नाही, देव कोणाला दिसला नाही, देव पाहायची वस्तू नाही. देव जर पाहायचा असेल या भीमराव रामजी आंबेडकरला देव माना. देव मानत असेल तर या कर्मवीर भाऊराव पाटलाला देव माना, ज्याने या देशाचं संविधान लिहिलं. साधी गोष्ट काय केली भीमरावजीनं, तर या देशाची घटना लिहिली. घटना गाडगे बाबांचा देव बाबासाहेबांचा आहे. गाडगे बाबांचा देव हा कर्मवीर भाऊराव पाटलांमध्ये आहे. आणि ज्या दिवशी कीर्तन चालू आहे एका महाराजाचं चांगला तगडा महाराज बसलेला आहे. लोक त्याला विचारतात महाराज काय सुंदर वाणी आहे तुमची, तुमचं वय किती हो. महाराज म्हणायला लागले माझ्या वयाचा अंदाज तुम्ही काय म्हणताय, तुम्हीच सांगा माझं वय काय. एक जण उठला म्हणे महाराज तुम्ही 100 वर्षाचे. दुसरा म्हणे काय बोलतोय, एवढा मोठा तपश्चर्या करणारा विद्या वाचस्पती सुंदर दिसतोय बघा रूपवान, काय तेज त्याच्या चेहऱ्यावर, याचं वय काय 100 वर्ष. दुसरा म्हणायला लागला नाही नाही हे 200 वर्षाचे असले पाहिजे. तिसरा म्हणाला नाही नाही हे 300 वर्षाचे असले पाहिजे. असं करता करता भक्तांमध्ये वाद निर्माण झाले. एवढे वाद निर्माण झाले. गाडगे बाबा तिथे बसलेले आहेत आणि हा महाराज त्यांना शांत करतोय. हा महाराज म्हणतोय भांडू नका. अरे माझ्या वयाचा अंदाज साक्षात परमपित्याला झाला नाही. तुमच्यासारख्या सामान्य बुद्धिजीवींना काय असेल बरं का. मग महाराजांच्या कार्यक्रमात एक चबरा बोलला म्हणे महाराज जसे कार्यक्रमात काही चबरे असतात ना त्यांची आग कुठे होते हे मला माहित आहे. म्हणजे ज्यावेळी त्यांच्या खरं मंजन बसलं ना तर ते जसं एखाद्याचा कसा मुरव्यात दुखला का त्याला त्रास होतो असे अनेक फाईल्सचे पेशंट असतात माझ्या कार्यक्रमामध्ये. त्यांच्या भावना दुखतात साल्यांच्या. वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीनों में दम नहीं. लड़ते हैं बेजुबानों से कभी मर्दों से लड़कर देखो, सालो खंजर भी तेरी और टुकड़े भी तेरे. इतिहास आमचा लक्षात ठेवा. नादी लागायचं नाही. हा इतिहास आमचा. तुमच्या भावना बिवना तुमच्या घरात ठेवा.
आसाराम बापू बद्दल बोललं की भावना दुखणार आहे. अरे स्वतःच्या आई बहिणीचं रक्षण जर तुम्ही करू शकत नसले तर तुमच्या पुरुषार्थ तो कोणता? शांत थंड आणि असे हिजडे लोक पैदा झाल्यापेक्षा, नपुंसकाच्या पोटी जन्म घेतल्यापेक्षा शूरवीराचं मरण 1000 दिन कुत्ते की जिंदगी से अच्छा है एक दिन शेर की मौत मरो. आम्ही वाघासारखी लोक आहोत, शेवटपर्यंत धरकाडी फोडू, आमच्या नादी लागायचं नाही. कारण हा संभाजी ब्रिगेडचा प्रवाह आहे. कार्यक्रमानंतर ज्यांना काही मला दिसतं हे सगळं चित्र एवढं भयंकर चित्र आहे की आम्हाला आमचा महापुरुष सांगायचा अधिकार नसेल, आम्हाला आमच्या बापदादांचा इतिहास सांगायचा अधिकार नसेल. आम्ही लढू, शेवटपर्यंत लढू. 1 जानेवारी 1818 सुद्धा लढलो होतो भीमा कोरेगावला. लढलो होतं का नाही? 56,000 आले होते. ते काय 28,500 लढले. 56 28,000ला 500 कापलं म्हणजे किती झाले? 56. चित्रपट आहे अफ्तर 56 एक 56. भांडण झाल्यानंतर म्हणतो अरे तुझे सारखे 56 पाहिले. एक 56ची पाठ पाहणार आहे. आणि संभाजी ब्रिगेड ही त्या प्रवाहाची संघटना आहे. ही काही म्हणजे नंग्या पुंग्या लोकांची संघटना नाही, गाडगे बाबांच्या विचारावर चालणारी कृतीशील संघटना संभाजी ब्रिगेड आहे. महाराजांना तो चबरा म्हणायला लागला, महाराज मगापासून तुम्ही आमचा वेळ वाया घालवता. तुम्ही म्हणता 500 वर्षाचे नाही, 100 वर्षाचे नाही, 200 वर्षाचे नाही, मग तुम्हीच सांगा तुमचं वय काय हो. म्हणायला लागला, बाबा रे, राम आणि सीतेच्या लग्नात जी पहिली पंगत बसली त्या पंक्तीमध्ये मी सोन्याच्या चमचानं तूप वाढायला होतं. पोरं म्हणे पाहून घे. तर म्हणे 100 वर्ष. महाराज म्हणे तर राम सीतेच्या लग्नाला किती वर्ष झाले? 5000. 5000 वर्षाचे महाराज. आता गाडगे महाराज कोपऱ्यात बसलेले, बाबांची आत तळपायाची मस्तकात जायची. बाबाकडे हत्यार होतं, ते हत्यार होतं खराट्याचं. गाडगे बाबा आले तन्न स्टेजवर त्या महाराजला हाणण्याला सुरुवात केली. लोक विचार लागले, बाबा इकडून काशीवरून बोलावले 50 लाख रुपये देऊन, यांना काम आता तिथं चांगलं सांगून राहिले. नाही सोडा जीव घेतो. आता काय झालं बाबा? नाही नेला समजा आला शिकत आता. अरे बाबा काय झालं सांगा. नाही आता खुलच करतो. अरे बाबा झालं काय सांगा. गाडगे बाबा म्हणायचे, बापा मगापासून तुम्ही या महाराजला विचारून राहिले तुमचं वय काय? कोणी म्हणे 100, कोणी 200, कोणी 500. एकाने महाराजच्या वयाचा अंदाज लागला नाही. महाराज बोलला, राम सीतेच्या लग्नाची पहिली पंगत बसली त्या पंक्तीत हे तूप वाढायला होते, त्या पंक्तीत मी बसेल होतो. यानं साऱ्याने वाढलं पण मलाच ते वाढलं. त्या दिवसापासून दिसला नाही. हरामखोर आज दिसला म्हणून ठोकून राहिलो. गाडगे बाबा हे गाडगे बाबा आहे. गाडगे बाबांचा विचार हा असा उदात्त विचार, कीर्ती धोंडा पाणी देव रो करा सज्जनी. अरे देव पाहायचा असेल तर लोकांमध्ये पहा, रंजल्या गाजल्यांमध्ये पहा. रंजल्या गाजल्यांमध्ये मैं शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगाडू शब्द से होता अशुभ का रास है. आमच्या वाणीत ती ताकद आहे. ही वाणी आमची नाही, ही गाडगे बाबांची वाणी आहे. बाबांनी सांगितलं 18 पगड जातीला एकत्र करण्याचं काम माझ्या गाडगे बाबांनी केलं. त्यांना कोणी समाजापुरतं मर्यादित ठेवू नका. जे गदी मांगोळकरांनी गीत लिहिलं होतं, जे गीत देवकी नंदन गोपाळ या चित्रपटामध्ये आहे, जातीचा शिक्का मारला गेला. आमचा देश कॅशलेस होतोय, पण आमचा देश अजून कास्टलेस झाला नाही. तो होणार नाही. कास्टलेस नाही, जात नाही जात माणसाच्या डोक्यातली नाही जात. पहिला प्रश्न विचारला जाते, तू कोण्या जातीचा? जात महत्वाची नाही आहे, इथं विचार महत्वाचा आहे. आम्ही कोण्या जातीचे? जो गाडगे बाबांना मांडतो त्याची जात काय विचार? बाबांच्या डोक्यावर एक शिक्का. अरे ज्या गाडगे बाबांनी वैकुंठ नाकारला त्या गाडगे बाबावर अभंग आला. भीमसेन जोशीनं गायला, अनाथांचा नाथ घेऊन पार्थिव निघाला वैष्णव वैकुंठासी. वैकुंठाला गेले गाडगे महाराज असं दाखवलं गेलं. ज्या गाडगे बाबांनी आयुष्यात कधी वैकुंठ वैकुंठ हे सगळे झूट आहे. गाडगे बाबांनी फक्त शेतकऱ्याचा रोकडा धर्म सांगितला. गाडगे बाबांचं खरं चरित्र वाचायचं असेल तर आज गाडीमध्ये मी पुस्तक आणले. एक गाडगे महाराजांचं अखेरचं कीर्तन 1956 वांद्रा स्टेशन मुंबई सत्यनारायण काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगाचं. ते 10-15 रुपयाचं पुस्तक आहे आणि 40 रुपये विक्रीचं. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेलं. यात परीत किती धर्मशाळा गाडगे बाबांनी बांधल्या, गाडगे बाबांना शेवटपर्यंत कोणी कशी कशी साथ दिली आणि गाडगे बाबांचं खरं चरित्र प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं. 40 आणि 50 रुपयाची पुस्तकात आता घेऊन जा. आता तीळ संक्रांत येणार आहे. तीळ संक्रांतीला शॅम्पूच्या पुड्या आणि कुंकवाच्या डबे वाटल्यापेक्षा ही 10-15 रुपयाची पुस्तकं जर आमच्या महिलांना दिली तर त्यांचं ब्रेन वॉश होईल. कारण या देशातली जी व्यवस्था काम करते आहे, ही जी 3% भिक्षुकशाहीची व्यवस्था आहे, हिला जर मातीत घालायचं असेल तर तिथं गाडगे बाबांच्या खराट्याचा धर्मच महत्वाचा आहे. आणि गाडगे बाबांचा खराट्याचा धर्मच ती मातीत घालू शकते. दुसऱ्या विचारामध्ये ती ताकद नाही. गाडगे बाबांचे अनुयायी झोपले म्हणून गाडगे बाबांचा विचाराचा प्रवाह थांबला. खेड्यापाड्यात वस्तीवाड्यात अखंड हरिनाम सप्ते लागतात, पण कुठलाच कीर्तनकार गाडगे बाबांचं नाव घेत नाही. त्याला माहित आहे गाडगे महाराजांचं नाव घेतलं की गाव झाडावं लागते आणि गाव हे झाडू शकत नाही. हे तर एसीत येतात, एसीत बसतात.
इकडे लोकांना सांगतात विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि एखादा भक्त आला आणि त्यानं म्हटलं महाराज चलता का आमच्या घरी चहा घ्यायला? महाराज म्हणतो कोण्या जातीचा? मी मांग आहे. मांगाच्या घरी महाराज जातो का? नाही. तो म्हणतो तू धर्मव्यवस्थेला शूद्र ठरवलेली जात आहे. मातंगाला दूर लोटणारे हे किती साधू असतील. गाडगे बाबांनी अशा लोकांना जवळ केलं. गाडगे बाबांचा विचार हा तळागाळातील लोकांना न्याय देणारा विचार आहे. संत गाडगे बाबांनी ज्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांना शिक्षणाची मदत लागली बाबांनी केली. पंजाबराव देशमुखांना सुद्धा मदत केली. सेवाग्रामला गाडगे महाराज जायचे, हातात झाडू घ्यायचे.